नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो आपल्याला ऑलमोस्ट 2 महिने होत आले चॅनल स्टार्ट करून आणि व्हिडिओज आपण बनवायला स्टार्ट वगैरे केलेले आहे. आणि जेव्हापासून आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेले आहे तेव्हापासून बेसिकली मी एक गोष्ट नेहमी ऑफिसला जाताना एक निरीक्षण करायचो आणि आता सुद्धा ती आज म्हणजे झाले जवळपास 10-12 दिवसच्या वरती होऊन गेले बेसिकली. आणि ती एक गोष्ट माझ्या निरीक्षणात आलेली, तर बोललो आज आपण त्यावर व्हिडिओ बनवूया आणि त्याच टॉपिक रिलेटेड आपण आज आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो बनवायला घेतलेला आहे. सो बेसिकली कसं आहे ना की करप्शन तुम्ही बोलू शकता किंवा डेव्हलपमेंटच्या नावाखाली किती लुटालूट चालू आहे किंवा कशी कामं चालू आहेत याचं एक बेस्ट एक्झाम्पल आज मला तुम्हाला सर्वांना सांगायचं होतं आणि दाखवायचं होतं. सो बेसिकली झालं कसं, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जी मेट्रो नॉट मेट्रो बुलेट ट्रेन बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. मुंबई टू गुजरात कनेक्टिव्हिटीसाठी जे बुलेट ट्रेनचं काम खूप जोरात चालू आहे, खूप म्हणजे खूप जास्त जोरात. त्यांना फटाफट ते काम करून ते मुंबई आणि गुजरातला कनेक्ट करायचं आहे. सो ते जे बुलेट ट्रेनचं जे काम चालू आहे ते ऑलमोस्ट गुजरातमध्ये, तर ज्यावेळेस लास्ट टाइम मी गुजरातमध्ये गेलतो ट्रिपसाठी फिरण्यासाठी त्यावेळेस बघितलं असं ट्रेनमधून लक्ष गेलेलं, तर तिकडचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे. आणि मुंबईमध्ये पण ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी काम झालेलं आहे, चालू आहे, जोरदार काम चालू वगैरे आहे. सर्वीकडे कन्स्ट्रक्शन वगैरे प्रॉपरली चालू आहे. आणि झालं असं की जो कन्स्ट्रक्शन चालू आहे तो दिवा आणि कोपर याच्यामध्ये एक तिथे मध्ये त्यांनी स्टेज स्टॉप दिलेला आहे बुलेट ट्रेनचा. आणि कसं आहे, ती मधून जी आहे ती खाडी नाही बोलू शकत, उल्हास नदीच आहे ती खाडी. ती नंतर पुढे जाऊन ती समुद्राला वगैरे मिळते, प्रॉपरली खाडीला वसायला वगैरे जाऊन मिळते. बट जी उल्हास नदीचा पण तो उल्हास नदीचा तो पार्ट आहे, तो जो पात्र आहे तो खूप मोठा झालेला आहे, मोठा आहे. इकडे कल्याणपासून तर ते एरिया तो आहे प्रॉपरली पूर्ण. आणि तिथे पाणी वगैरे पण खूप जास्त असतं, ज्यावेळेस पाऊस वगैरे पडतो पाणी वगैरे वाढतो. सो झालं असं की बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. आम्ही आता डेली माझं ट्रॅव्हलिंग असतं ऑफिससाठी, डेली म्हणजे हायब्रिड वर्क अल्टरनेटिव्ह डेज मध्ये ट्रॅव्हलिंग चालू असतं. पण सो ते ट्रेनमधून आम्हाला दिसतं नेहमी की ते बघत असतो आम्ही. कसं मी आता डोरला असतो, त्याच्यामुळे ते दिसत असतं आम्हाला की जे काम चालू आहे ते कसं चालू आहे, काय किती कम्प्लीट झालं वगैरे ते. सो त्यांनी जे बुलेट ट्रेनचं जे नदीवरून त्यांनी जे ब्रिज बांधलेलं, तर आमचं जवळपास झाले 7-8 महिने झाले आमचं लक्ष असायचं किती कम्प्लीट झालंय, किती कम्प्लीट झालं. आमचं नेहमी ट्रेनमध्ये चर्चा असायची, हा आज एवढे कम्प्लीट झालं, आज इथपर्यंत पोहोचले, ते इथपर्यंत पोहोचले. सो पावसाला स्टार्ट होण्याच्या आधी त्यांचं ऑलमोस्ट ब्रिज त्यांनी कम्प्लीट केलेलं. त्यांनी पूर्ण स्ट्रक्चर वगैरे बनवून घेतलेलं, त्याच्यावरती काम वगैरे मटेरियल वगैरे टाकणं पूर्ण चालू झालं. आणि प्रॉपर पूर्ण जी नदी आहे तिचं जवळपास खूप मोठं पात्र आहे, त्याच्यावरती पूर्ण त्यांनी फर्स्ट एंड पासून ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत असं टोटल त्यांनी ब्रिज बांधून ठेवलेला. आणि त्यांचा झालेलं ब्रिज, फक्त त्यांचं थोडंफार काही कामं राहिले असेल थोडेफार. आणि ते जे स्ट्रक्चर ते असतं ते काढायचं वगैरे थोडंफार कामं राहिलेली असेल त्यांची. सो त्यांनी पूर्ण प्रॉपरली ते बनवून घेतलेलं. आणि त्यांनी बनवलं आणि अचानक एक मध्ये मोठा पाऊस झाला आता मागच्या महिन्यात, समथिंग जुलैमध्ये 7-8 वगैरे तारखे समथिंग काहीतरी. ऑलमोस्ट 1 महिना होऊन गेला त्या गोष्टीला. सो तो जोरात पाऊस झाला आणि त्या पावसात लिटरली यांनी बांधलेला पूर्ण जो ब्रिज होता तो पूर्ण वाहून गेला, पूर्ण कोलॅप्स झाला. आजपर्यंत हे कोणाला माहित नाही, किंवा तो कसं आउटसाईड आहे लोकेशन वगैरे, त्यामुळे कोणालाच माहित नाही. बट आम्ही डेली ट्रॅव्हल करतो, आमचं लक्ष असायचं, आमचं त्यावर डिस्कशन व्हायचं ट्रेनच्या ग्रुप सोबत. सो त्याच्यावरून आमचं ते नेहमी लक्ष असायचं. आणि ते असं नोटीस झालं की त्यांनी जो पूर्ण ब्रिज बांधलेला बुलेट ट्रेनचा तो पूर्णपणे कोलॅप्स झाला, वाहून गेलाय पूर्ण. फक्त एका साईडचं थोडंसं राहिलं आणि दुसऱ्या अपोजिट साईडवर थोडं राहिलं, आणि जे मध्ये बांधलेलं होतं ते पूर्णपणे वाहून गेलं. म्हणजे तुम्ही बघू शकता किती किती कामाची क्वालिटी चांगली असेल यांच्या. तुम्ही अंदाज लावू शकता, लिटरली तुम्ही अंदाज लावू शकता की यांच्या कामाची क्वालिटी किती चांगली असेल. मी व्हिडिओच्या एंडला व्हिडिओ टाकेल. मी आज थोडेफार ट्रेनमधून शॉर्ट घेतले, प्रॉपरली मला शॉर्ट घ्यायला भेटले नाही बिकॉज ते थोडंसं लांब आहे ट्रेनच्या पासून.
तर थोडेफार मला शॉर्ट्स घेता आले ते मी आणि ट्रेनचा स्पीडही त्या मिडल याच्यात जास्त असा, बट तरी मी ट्राय केलं थोडेफार शॉर्ट्स घ्यायचे. ते मी व्हिडिओच्या एंडमध्ये टाकेलच, ते तुम्ही बघायला विसरू नका. सो लिटरली तुम्ही म्हणजे विचार करू शकता एवढं यांचं काम खालच्या क्वालिटीचं आहे. जर त्यांनी काम पूर्ण केलं असतं, समजा मोठा पाऊस झाला नसता आणि यांनी यांचं काम केलं असतं आणि त्याच्यावर बुलेट ट्रेन जर चालवली असती तर पहिल्या त्याच्यात त्यांचं पूर्ण ब्रिज कोलॅप्स झाला असता आणि बुलेट ट्रेन पण गेली असती. म्हणजे असं यांच्या कामाची क्वालिटी आहे. So काय बोलणार, एवढं करप्शन इंडियामध्ये वाढलेलं आहे, एवढं वाढलंय की यांना गव्हर्नमेंटनी पैसा फक्त, जे आपण टॅक्स पेअर आहोत, आपला पैसा फक्त असाच वाया घालवायला घेतलाय. आणि हे कोणाला समजत नाही, हे पॉइंट आउट कोणी केलं नाही, बिकॉज ते आउटसाइड आहे, त्याच्यामुळे कोणाचं लक्षही नसतं, एवढं आहे कोणी लक्ष देत नाही. मग आम्ही नेहमी बघतो, त्याच्यामुळे बोललो आपण आज याच्यावर व्हिडिओ बनवून, आज मी भेटलं मला टाइम, थोडेसे ट्रेनमध्ये जागा होती खाली, सो मला थोडेफार शॉर्ट्स घ्यायला जमले. प्रॉपरली तर आले नाही, बट ठीक आहे बोललो, जसे आले तसे मी तुम्हाला दाखवेन. तर हेच होतं की लिटरली हे डेव्हलपमेंट आहे, हा क्वेश्चन मार्क तयार होतो. आणि जर हा डेव्हलपमेंट आहे तर एवढा हाय क्वालिटीचं लिटरली की डायरेक्टली थोडासा पाऊस पडला आणि नदीला किंवा खाडीला थोडंसं पाणी काय वाढलं तर तुमचा तो बांधलेला ब्रिजच पूर्ण वाहून गेलं. त्याच्यासाठी जो लागलेला पैसा होता बांधण्यासाठीचा तो पण वाहून गेला ना तुमचा. म्हणजे याला काही अर्थच नाहीये. काय बोलणार आणि कोण बोलणार यांना. सो हे असं गव्हर्नमेंट झालेलं आहे. आणि बीजेपी बेसिकली कोणत्या पार्टीला दोष वगैरे देत नाही, बट आताची सिच्युएशन इंडियामध्ये अशी झाली की कोणालाच कसलंच काही घेणं देणं नाहीये आणि चाललंय आपली कामं. रोड सुद्धा तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंटच्या नावाखाली बनवतात, पहिला पाऊस पडला त्याच्यात खड्डे वगैरे पडतात, हे त्या गोष्टी. म्हणजे किती डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही किती लुटणार आहेत लोकांना. आपण टॅक्स भरतो त्याच्यामुळे आपण क्वेश्चन करणं लिटरली इम्पॉर्टंट आहे. आणि हेच आज आपल्याला कव्हर करायचं होतं, मला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं, इन्फॉर्मेशन द्यायची होती. तर तुम्हाला कधी जमलं आणि तुम्ही समजा ट्रेनने ट्रॅव्हल करताय टुवर्ड्स मुंबई आणि जर तुमचं कधी लक्ष गेलं, जर तुम्ही डोरच्या साईडला उभे असाल, ज्या साईडला खाडी उल्हास नदी जी दिसते त्या साईडला जर तुम्ही उभे असाल तर तुम्ही खरंच एकदा लक्ष टाका आणि बघा तुम्ही, त्यांनी पूर्ण बांधलेलं पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे. आणि आता परत त्यांनी ते डेव्हलप करायला घेतलंय, बांधायला घेतलंय आणि लिटरली आता ते एकदम सांभाळून बांधतात, जस्ट बिकॉज ऑफ पाणी वाढलं तर परत त्यांचं वाहून नको जायला म्हणून. आणि जर यांनी समजा आता पाऊस थांबेपर्यंत यांनी काम थांबवलंही असेल, पाऊस चालू होतो पण नंतर थांबल्यानंतर त्यांनी परत बांधला आणि बाय चान्स त्यांनी पूर्णही केलं आणि नंतर परत बुलेट ट्रेन त्याच्यावरून चालली आणि नंतर काही दुर्घटना झाली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे. सो असं यांचं कन्स्ट्रक्शन आहे. तर काय बोलणार आला याच्यात, नक्की आपण काय बोलणार काय आणि कोणाला बोलणार, अशा सर्व गोष्टी आहेत. सो हेच मला पॉइंट आउट करायचं होतं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि ते तुम्हाला सांगायचं होतं, जे मला वाटलं सांगावं म्हणून मी आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं. सो तुम्हाला हे नक्की याच्यावरती तुमचे काय मत आहे, तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये मी टाकेलच ते क्लिप, ते नक्कीच बघा आणि तुमचे जे मत असेल ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मला पण समजू द्या की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. आणि खरंच गव्हर्नमेंटला क्वेश्चन करायला सुरुवात करा, नाहीतर कधी काय होईल सांगू शकत नाही आपण. बाकी ठीक आहे, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओच्या एंडिंगमध्ये ते क्लिप्स बघायला विसरू नका. थँक्यू सो मच, बाय बाय.